मोहळांनाचा फोन आलता, त्याच्यानंतर आता पुन्हा विखे पाटील साहेबाचा फोन आलता, आता ठेवला. त्यांनी तेच सांगितलं, पुन्हा तेच तिथंच येत आहे की आम्ही ह्या पोरांना वाऱ्यावर सोडणार नाही, ते शब्द देतो आणि करतो असं सांगितलंय. एक आज तुमचा नाही तर मग ऐकून घ्या, नाही चलो द्या मग तुमचं. आता एकच पर्याय आहे, पुन्हा रात्रभर फोन करून, उद्या दिवसभर फोन करून आपण आणखीन ताकदीनं प्रयत्न करू, तोच पर्याय आहे. आणि हे दोन सांगितले आणि आणखीन एक पर्याय आहे. मी आरामाला जातो, सकाळी पुन्हा येतो. आणि हे तुम्हाला पटत नसलं तुम्ही सगळे इथून जा, मी एकटा बसतो. त्याचं कारण सांगतो. तुम्ही आमची भविष्याची पिढी, तुमच्यावर गुन्हे दाखल होणं मला परवडणारं नाही. तुम्हाला भाषा कळते का नाही मला माहीत नाही. तुम्ही शिकणारे पोरं आहेत आमच्यातले, आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तरी चालतंय, आम्हाला काहीच होणार नाही आहेत. आम्ही ना अधिकारी होणार आहेत ना शिकायला जाणार आहेत. म्हणजे मी तळमळीनं सांगतोय, मी पळकुटाना एक पळून जाणारातला नाही. मी क्लिअर आहे, ते तुमच्या समोर मेसेज ठेवला आहे. याच्यानंतर एक शब्द सुद्धा मी तुमचा ऐकून घेऊ शकत नाही. एक तर तुम्ही सगळेच्या सगळे इथून जा, मी एकटा राहतो. त्याचं कारण सांगतो. राज्यातले जे पोरं आंदोलनं करतात, हे पोरं आम्ही तुम्ही सुधराव म्हणून करतो. आमच्यावर किती केसेस झाल्या तरी ते आम्ही अंगावर घेतो. कारण आम्हाला आता नाविलाज आहे, आम्ही कोणत्याही याच्यात गेलो तरी कोणीच नोकऱ्याला लागणार नाही आहेत. आम्ही आंदोलन करतो तुमच्या भविष्यासाठी, आणि तुमच्यावरच केसेस झाल्या म्हणजे अनेक अडचणीत तुम्ही काय उपयोग आहे त्या आंदोलनाचा. मी करतोय त्या आंदोलनाचा म्हणतोय तुम्हाला, काय उपयोग आहे त्या आंदोलनाचा. तुमच्यावर गुन्हे दाखल केले, आचारसंहितेचे केले किंवा जमाव केला म्हणून केले, तुम्ही अडचणीत आणणं त्याच्यापेक्षा मी एकटा इथं बसतो. नसता मग उद्या सकाळी तुम्ही पुन्हा सगळे इथे या, चलून द्या कवर बी. म्हणजे भावना समजून घ्या, मला तुम्हालाच वाचवणं गरजेचं आहे. आम्ही खेड्यातले किती पोरावर नाही ऐकत, त्यांनी इथं झोप त्या नाल्यात. मी काय सांगतोय तेच लक्षात येणार. तुम्ही जा म्हणतो ना, मग जर मग या व्यासपीठावर हटलो तर ते दोन बापाचा कोणी बी संकट येऊन दे माझ्यावर कसलं बी. पण हे कसं असतं माहिती आहे का, तुम्ही उगाच शिकणाऱ्या पोरांवरती गुन्हे दाखल व्हावा आणि पुन्हा तुम्हाला पुढे शिक्षणाला अडचण यावा, पुन्हा तुमचे फोन आम्हाला येतात. आता जसे तुमचे 11 जणांचे आले तसे मला शिकायला त्रास व्हायला भाऊ, तेवढं काढून टाकायचं सांगा. आता काय काढी तू, काय काढून टाकायचं सांगितलं. आता बसली फुटी पाकाटन. तसं तुमचं वाटलं होऊ नये. भावना ठीक आहे, तुमच्या वेदना पण ठीक आहेत, त्या मला समजल्यात म्हणूनच मी थोरावलं. पण त्या भावनेचा गैरअर्थ होऊ नये आणि पुन्हा तुम्ही अडचणीत येऊ नये. पुन्हा ते एक केस जर असली ना आंदोलनाची,